प्रेम असंच कायम राहो आणि त्यांना मी आदरांजली वाहतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तपन जेकर सर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी किसन कनिसे यांना विनंती करतो की डॉक्टर तपन जेकर. त्यानंतर महाराष्ट्राचे शाखा मेस्टा संघटने. आजचा कार्यक्रम राजकीय नसला, त्यांचं सर्वांवरच प्रेम आहे आणि म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला आलेले आहेत. त्यांची इच्छा आहे सगळ्यांचं स्वागत करायचं. यांचंही स्वागत कमलबाईंनी करावं अशी त्यांना विनंती आहे. इकडे पाका बोला. त्यानंतर तसेच आमचे मोठे बंधू वेळोवेळी आम्हाला मदत करणारे शिवाजी भाऊ गायकवाड. मेस्टाचे अध्यक्ष सन्माननीय संजय पाटील तायडे यांच्या त्या दुःखद घटनेतून त्यांनी सावरून समाजाला आपल्याला काहीतरी देणं लागतं, समाजाची आपण सेवा केली पाहिजे. त्यांच्या संस्कारामध्ये त्यांच्यामध्ये जी सेवा भाव आहे त्या सेवा भावनेतून त्यांनी आज हा कार्यक्रम घडवण्याचं ठरवलेला आहे. या निमित्त मंचावर उपस्थित माझे मार्गदर्शक अशोकजी सायना, त्यानंतर हरबडे सर व संतोषजी आंबे, वाकडे काका व सर्व जे नावं राहुल भाईंनी घेतले असतील आणि दीपक भाईंनी घेतले असतील आणि जे राहिले असतील सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आणि इथे जमलेल्या सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, समाजाला आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून जे किसन भाईंनी हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. खरं तर त्यांना बघून असं कोणी म्हणणार नाही की माणूस हळवा आहे का. त्यांच्या चेहऱ्यावर जसं गंभीर स्वरूप जसं असतं तर तेवढाच माणूस हा मनातूनही हळवा आहे. आज या कार्यक्रमातून त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे. आणि त्यांचीच ही जे कार्य त्यांनी जे पुढे घेऊन गेले, तुकाराम महाराज म्हणायचे, देणाऱ्यांनी देत जावं आणि घेणाऱ्यांनी घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. हात घ्यावे म्हणून त्याचे हात कापून नाही घ्यायचे. आपल्याला त्याची जी द्यायची भावना आहे ती भावना आपल्याला घ्यायची आणि ती पुढे आपल्याला लागू करायची आपल्या आयुष्यामध्ये. तर तशीच भावना जी किसन भाऊनी आज स्वीकारलेली आहे, तसंच त्यांच्या पुढच्या पिढीने, त्यांच्या मित्रमंडळाने त्यांचा एक आदर्श जो त्यांनी आज ठेवलेला आहे आपल्यासमोर, त्या आदर्शावर त्यांच्या मित्रांनी व त्यांच्या पुढच्या पिढीने काम करावं. अतिशय आनंदमय सोहळा हा आता आनंदात पार पडतोय आणि या सर्व सोहळ्याला मला बोलवलं, मान सन्मान दिला, मला बोलण्याची संधी दिली, याबद्दल आयोजक मंडळी किसन भैया कनिसे यांचे सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. एखादा व्यक्ती अशी घटना घडली तर खचून जातो, त्या आयुष्यातून उठून जातो की माझ्यावर मोठे बंधू गेले, परिवाराचे एवढे लोक गेले, परंतु ते न करता त्यांनी एक समाजाची आपली जी भावना आहे, सेवा भावना, त्या सेवा भावनेने हा कार्य केलं. त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहे. किसन भैया यापुढेही तुम्हाला कुठेही काही मदत लागली, एक छोटासा कार्यकर्ता, तुमचा मित्र, एक भाऊ म्हणून कुठेही कधी हात द्या, अर्ध्या रात्री तुमच्या पाठीशी आम्ही उभा राहू, एवढा शब्द देतो. मी थांबतो. तुमचा अतिशय शुभेच्छा देतो. किसन जे की दुःखामध्ये असताना देखील एक माणुसकीच्या भावनेतून आज 12 त्यांनी घाटीला दान केलेले आहे. त्याबद्दल त्यांचे मी मनापासून घाटी प्रशासनातर्फे आभार मानतो. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक पालकमंत्री श्री शिरसाट साहेब यांच्या मदतीने ऑलरेडी घाटीची चिमुक्त आपण केलेली आहे की आपण म्हणजे 1 रुपयाचं औषध असो किंवा 50,000चं औषध असो, साहेबांच्या मदतीने आपण घाटीची चिमुक्त केलेली आहे. तसंच घाटी आता कचरामुक्त करण्याचं प्रशासनाचं आणि सरांचं ध्येय आहे, ते पण 80% आम्ही संपवलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल की 2 वर्षापूर्वीची घाटी आणि आताची घाटी त्याच्यामध्ये खूप फरक तुम्हाला जाणवेल. हे सर्व पालकमंत्री, आपण सर्व सहकार्य करता, असे दानशूर व्यक्ती जे कनसे साहेब आहेत त्यांच्या
साठी काही दान ते मदत करतात व CSR फंडातून आपण ह्या सर्व गोष्टी करत आहोत. मी जास्त भाषण लावणार नाहीये. श्री किसन संजय साहेबांनी जी मदत केली त्याचा खरंच गरीब रुग्णांना खूप फायदा होईल व पेशंट कॅज्युअलिटीतून वॉर्डमध्ये शिफ्ट करायचा किंवा वॉर्डमध्ये स्टे करायला नाही त्याचा बिलचा खूप फायदा होईल. एवढे 2 शब्द बोलून 2 शब्द सांगतो. तर आज 3.5 मुहूर्तापैकी एक असलेलं मुहूर्त अक्षय तृतीया. याला अर्ध मुहूर्त समजतं आणि संपूर्ण मुहूर्त. परंतु या मुहूर्ताचा औचित्य साधून खरं तर हा कार्यक्रम आपल्याला कालच करायचा होता, परंतु मला असं वाटतं की आपल्या पालकमंत्र्यांनाच आपली मुहूर्ताचा लाभ मिळवून देण्याची इच्छा असेल म्हणून त्यांनी उद्या कार्यक्रम ठेवा असं सांगितलं. अर्थात काल शिवसेनेचे सचिव संभाजीनगरला होते, शिवसेनेचे बाकी नेते पण संभाजीनगरला होते, परंतु त्यांना यायला उशीर झाला. पालकमंत्री हजर नव्हते. त्यामुळं किसन भाऊचं प्रेम पालकमंत्र्यांवर एवढं आहे की पालकमंत्री का जरी नसले ज्या दिवशी असतात त्या दिवशी करू. आणि सुदैवानं कार्यक्रम छोटा असल्यामुळं मोठे साहेब नाही आले, किसन भाऊ पण छोटे भाऊ आले, त्यांनी कार्यक्रम केला. त्याबद्दल आपण त्यांचं स्वागतच केलं पाहिजे. आजच्या या कार्यक्रमासाठी खरं तर उपस्थित असलेले सर्व वरिष्ठ ज्येष्ठ माझ्यासाठी मार्गदर्शक राहिलेले सगळ्यांचीच नावं घेणं खरं प्राप्त आहे, पण उशीर फार झाला. मी नावात वेळ घालवणार नाही साहेबांना साहेब, त्यामुळे मला सर्वांनी माफ करेल अशी अपेक्षा ठेवतो. आणि किसन भाऊ बद्दल सांगायचं झालं तर पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, असे जे तुकाराम महाराजांच्या वृत्तीप्रमाणे किसन भाऊचं वागणं, मला असं वाटत नाही की इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये किसन भाऊ बद्दल प्रेम कमी आहे, नाही असं म्हणणार नाही, पण कमी आहे असं कोणाच्याच हृदयात नाही. किसन भाऊवर प्रेम करणारी मंडळी खूप आहे. फक्त आमचे भावबंद आले, त्यांचंही स्वागत, बाबा तायडे साहेब यांचं स्वागत आहे. आणि म्हणून आज या कार्यक्रमासाठी आपण सगळे उपस्थित आहात. स्वर्गवासी धनराज कनिसे आणि कन्हैया कनिसे यांना आपण सर्वांनी खरं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. परंतु आजपर्यंतचा किसनचा प्रवास जर बघितला, जसं राम आणि लक्ष्मण वनवासाला गेले, परंतु भरतानं राजगादीवर न बसता रामाच्या चांगल्याला नाही सुचलं. घाटी प्रशासनाला सुद्धा विनंती करेल की आपल्याकडं काही नर्सेस आहेत, डॉक्टर्स आहेत, पेशंटच्या संदर्भामध्ये त्यांची जी वागणूक आहे त्याबद्दल संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात चर्चेचा विषय असतो. त्यांनी आणि आपण देखील किसनकडून काहीतरी बोध घेतला पाहिजे, कारण त्या येणाऱ्या ते निराधार पेशंट असतात, ज्यांना कुणीच नाही ते घाटीमध्ये असतात, ज्यांना कुणी नाही त्याचं वाली घाटी आहे. आणि त्यामुळे घाटीमध्ये आल्यानंतर त्यांना असं वाटतं की माझा नातेवाईक हा निश्चितपणाने बरा होऊन जाईल, चांगला होऊन जाईल, ठणठणीत होऊन जाईल. परंतु अलीकडच्या काही काळामध्ये अशी पण धारणा झाली, थोडंसं माझ्या भावनाचा विचार करा की घाटीत गेलं तर वापस येत नाही. ती दुर्दैवी कथा मी आपल्याला पेशंटच्या नातेवाईकाची मांडतो, पेशंटची मांडतो. तर बऱ्याच वेळा असं होतं की त्या रुग्णाला ऍडमिट होताना त्याला इथं प्रवेश घेताना धातूक असते. दोष तुमचा नाहीये, पेशंटची संख्या जास्त आहे, डॉक्टर कमी आहे, परिचारक कमी आहे, याची आम्हाला जाणीव आहे. पण त्यातल्या त्यात प्रेमाचे 2 शब्द देखील 10,000 बरा करतात. म्हणून माझी घाटी प्रशासनाला निश्चितपणाने विनंती राहील की आपण ते प्रेमाचे 2 शब्द त्या पेशंटच्या नातेवाईकाला आणि त्या पेशंटला जर बोलण्यासाठी काही ट्रेनिंग द्यायची गरज पडली
तर आमचे बाबासाहेब तायडे साहेब आहेत, ते तुम्हाला चांगली ट्रेनिंग देऊ शकतात. खरं तर आपण हे घेतलं पाहिजे. आणि म्हणून आजच्या या प्रसंगी खरं तर दोन अर्थी प्रसंग आहे, सुखाचा आहे, दुःखाचाही आहे. आमचे दोन भाऊ नाही आहेत, त्याचं दुःखही आम्हाला आहे. परंतु आनंदामध्ये ते जिथं कुठं असतील त्यांना निश्चितपणाने असं वाटत असेल की माझा भाऊ मला विसरला नाही, माझा किसन मला विसरला नाही. आणि म्हणून त्यांचा आत्मा निश्चितपणाने किसनला वरतून आशीर्वाद देत असेल. आणि तो आशीर्वाद म्हणजे आपल्यासारखे किसनला मिळालेले मित्र म्हणजे आपण भरभरून जे किसनवर प्रेम करता ते सगळे बनले. आणि म्हणून मित्रांनो, या प्रसंगी जाता जाता एकच सांगेन, किसनच्या बाबतीत पत्थर न पत्थर हिरा नहीं बन सकता, बूंद न बूंद मोती नहीं बन सकता. हर पत्थर न पत्थर हिरा नहीं बन सकता, हर बूंद न बूंद मोती नहीं बन सकता. और धरती पे जन्म लेने वाला कोई भी भाई किसन कनिष्ठ नहीं बन सकता, किसन कनिष्ठ नहीं बन सकता. धन्यवाद. आपल्या दिवंगताचं स्मरण करतो आणि त्यांना स्मरण करूनच आपण या काळामध्ये आलेलं फळ असो, धान्य असो, नवती फेडण्याचा हा आजचा दिवस आहे. आणि ही नवती फेडण्याचा या दिवशी हा कार्यक्रम या सभागृहात होत आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचे आल्याबद्दल, या ठिकाणी आल्याबद्दल मी विष्णू क्षत्रिय बाबाभाऊ तायडे यांचं स्वागत करावं अशी विनंती आलेली आहे. मी विष्णू क्षत्रिय यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. आणि त्यानंतर आपण बाळू येटकर यांचंही स्वागत करायचं आहे. सरपंच पेंढापूर बाळूभाऊ येटकर यांचंही स्वागत सोनू साबळेंनी करावं अशी त्यांना विनंती आहे. रहिवासी आहे. हा बोला. मी माझं नाव किसन लालाचंद कनिसे आहे. मी मीटुट्याचा उपशाखा प्रमुख आहे. आमचे आदरणीय पालकमंत्री साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो. आणि 1.5 वर्षापूर्वी काय झालं होतं, माझी वाईफ इथं डिलिव्हरी झाली होती घाटीमध्ये. तर तिथं व्हीलचेअरचा प्रॉब्लेम आला होता. तर तेव्हापासून माझ्या मनात होतं. आणि त्याच्यामध्ये माझे 2 भाऊ, आता एक 8 महिन्यापूर्वी माझा भाऊ इथंच एक्सपायर झाला. तिथं पण थोडासा प्रॉब्लेम होता. तर ते माझ्या मनात होतं, म्हणून ते मी आज अक्षय तृतीयेच्या दिवशी हे कार्यक्रम ठेवला. किती व्हीलचेअर 12 व्हीलचेअर दिल्या. असा उपक्रम करण्यात यावं म्हणून काय लक्षात काय होतं? सर, माझं मी कोरोनामध्ये पण सगळ्यात पहिले मी माझ्या स्वखर्चानं तिथं 150-200 लोकांची वस्ती होती. तिथं स्वतः खर्चानं म्हणजे स्वतःच्या मनानं मला कल्पना सुचली. मी त्यांना वाटलं लॉकडाऊन मध्ये घाटीमध्ये येणारे पेशंट आणि त्यांचे नातेवाईकांसोबत सुद्धा वाचावाची होते आणि बाहेर त्याबद्दल काय करणार? करू सर, नक्कीच करू. पूर्ण पहिले व्यवस्थित तपासून घेऊ काय होतं. आणि त्याच्यावर काही जरा माझ्याकडून काही होत असेल सहकार्य, तर माझं पूर्ण सहकार्य राहील. काय आवाहन करणार या बाबतीत? आई बापाला सांभाळा, भावकी सांभाळा, दोस्ताला सांभाळा. हे सोबत येणार आहे, बाकी काही येणार नाही. पैसा काहीच नाही, नथिंग. आपलं नाव? माझं नाव किसन लालचंद कनिसे. धन्यवाद. सर बसन तुम्ही 2 मिनिट बसा. स्वामीजी जरा